जय श्रीनाथ. आज आपण आपल्या जीवनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून आजच्या महाशिवरात्री पर्वकाळामध्ये महाशिवरात्रीबद्दल थोडंसं चिंतन करणार आहोत. हा महाशिवरात्रीचा जो पर्वकाळ आहे याविषयीची माहिती पुराणामध्ये किंवा आजच्या उपलब्ध असलेल्या यूट्यूबसारख्या माध्यमांमध्ये पण गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी उपलब्ध आहे. असं असल्यावर आणखीन काय वेगळी माहिती मी आपल्याला देणार आहे याची उत्कंठा तुम्हाला असेलच. म्हणून चला आपण महाशिवरात्रीबद्दल थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. महाशिवरात्र या शब्दाचा शब्दशः जर अन्वयार्थमध्ये घेतला तर महा याचा अर्थ मोठा आणि रात्र शिवाची मोठी रात्र असा एक ढोबळ मानाने एक अन्वयार्थामध्ये आपल्याला या महाशिवरात्रीचा अर्थ करता येईल की शिवरात्र, जी रात्र शिव आहे अशी. अर्थात याचा अर्थ असा होतो की या आजच्या रात्रीचा एक विशेष असा काळ आहे किंवा असं एक तत्व त्या रात्रीच्या याच्यामध्ये जे शिवतत्व उदित आहे ज्याच्यामुळे या शिवरात्रीचं महत्त्व अनन्यसाधारण होते. म्हणून आपण थोडं क्रमाक्रमाने या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करू की सर्वप्रथम महाशिवरात्रीचा जो पर्वकाळ आहे हा उत्सव जो आरंभ झाला याची जी मूळ पार्श्वभूमी पुराणामध्ये किंवा जी उपलब्ध आहे त्यावरून की शिवपार्वतीचा विवाह आजच्या दिवशी झाला हे एक कारण आहे. दुसरं, शिवपार्वतीचं मिलन आजच्या दिवशी झालं हे एक कारण आहे. आणि याच्यावरून हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो अशी उपलब्ध पुराणातली माहिती आपण जर घेतली तर असं लक्षात येते की शिव आणि शक्ती यांचं मिलन आजच्या दिवशी झालेलं आहे आणि याच अर्थाने आजची ही रात्र महत्त्वाची ठरते. या शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा जो देवादिकांनी घडवून आणला किंवा असा विवाह व्हावा याच्यासाठी देवादिकांनी प्रयत्न केले याचा कारण असं होतं की जेणेकरून यांच्यापासून होणाऱ्या संततीच्या द्वारा म्हणजे कार्तिकेयाच्या द्वारा जो राक्षसांचा नाश व्हायचा होता, एक देवांना नेतृत्व मिळणार होतं, त्याच्यासाठी यांचं हे असणं, विवाह होणं गरजेचं होतं. हा एक भाग होता. दुसरा भाग, जो सतीच्या दक्षाच्या यज्ञामध्ये तो अवतार संपवल्याच्या नंतर महादेवाची पुनश्च प्राप्ती होण्यासाठी पार्वतीने केलेलं जे व्रत आहे आणि त्या व्रताच्या नंतर शिव परमात्मा पती म्हणून त्यांना प्राप्त झाला, हा जो एक तिथे घटनाक्रम आहे हा पण अतिशय महत्त्वाचा ठरतो. या घटनाक्रमाला जर डोळ्यासमोर आपण ठेवलं तर आजच्या दिवशी तुमच्या असं लक्षात येईल की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रामुख्याने साधारणपणे आजच्या दिवशी उपवास करणे, एक महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे किंवा एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणची यात्रा करणे किंवा घरी पार्थिवलिंग स्थापित करणे, महादेवाला बेल, फूल, धोत्राचं फूल असेल किंवा आणखीन जे जे काही उपचार शिवजीचे असतील त्या पद्धतीत त्यांचं पूजन करणे, रात्री जागर करणे किंवा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करणे, महामृत्युंजय मंत्राचा जप करणे, अशा अनेक प्रकारचे विविध जे काही शिवपूजनाचे किंवा शिव उपासनेचे जे काही प्रकार आहे त्याच्यामधून शिवभक्त आजच्या दिवशी करताना दिसतात किंवा करत असतात. हे सगळं खरं आहे. आणि आजच्या दिवशी पुन्हा जर तुम्ही बघाल तर या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारे विविध गुरुसुद्धा आज आपल्यासाठी मोठ्या याच्याने सांगत असतात. उदाहरणार्थ जसं प्रदीप मिश्राजी आहेत, सद्गुरूजी आहेत, रविशंकरजी आहेत,
किंवा ज्यांच्यावरती लाखो लोक श्रद्धा ठेवतात, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये त्याचा अनुसरण करतात, अशी सश्रद्ध मंडळी पण आपल्या ह्याच्यामध्ये भरपूर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे शिवपूजन करताना आपल्याला शिवभक्त दिसत असतात. याच्यामध्ये प्रामुख्याने रुद्राक्ष, बेलपत्र, बेलफळ, धोतरा किंवा अनेक प्रकारचे असे तीळ असेल, अ, जे जे काही पदार्थ आहेत, अशा वस्तू आहेत की ज्या शिवप्रिय आहेत, त्याचे उपचार करताना उपयोगात घेतले जातात. पण ह्या सगळ्या गोष्टींना मी तितकाच श्रद्धेने हे करत असतो. पण सोबत माझ्या मनामध्ये एक असा विचार आजच्या दिवशी आला, की ज्या आमच्या ऋषींनी या सगळ्या महाशिवरात्री असेल, गणपतीचं व्रत असेल किंवा अन्य जे काही 12ही महिन्यामध्ये प्रत्येक मासात वेगवेगळे लावलेले जे काही सण, उत्सव, वार, हे जे काही आम्हाला लावून दिलेली जी एक परंपरा आहे, याच्यामागे मानवी जीवनाच्या कल्याणाचा एक उदात्त हेतू आहे. आणि तो उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ऋषींनी आमच्याकडून ही सगळी जी काही उपासना करून घेतलेली आहे, त्याच्यातला थोडा डोळस अर्थ आमच्यासमोर जर आला, तर हे पूजन करत असताना आणखीन त्या शिवपूजेचा आनंद प्राप्त होईल असं मला वाटते. म्हणून थोडंसं एक चिंतन आपण या महाशिवरात्रीच्या निमित्ताने करूया. प्रकृती आणि पुरुष हेच त्या शिवाचं खऱ्या अर्थाने जे स्वरूप आहे. तर तुम्ही असं बघा, की आत्ता जी पार्वती महादेवाची मी कथाबद्दल थोडक्यामध्ये उल्लेख केला, की पार्वतीने महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. आणि हिमालय हा पर्वत आहे आणि या पर्वताच्या घरी पार्वती जन्माला येते आणि ती शिवाची आराधना करून शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेते. म्हणून जर तुम्ही शिवाच्या स्थानांच्या बाबतीत जर बघितलं, तर शिवाची निवासाची स्थान एक हिमालयासारखा पर्वत असेल किंवा जे जे काही मोठमोठे पर्वत आहेत, हे पर्वतच शिवाचं खऱ्या अर्थाने स्वरूप आहे. आणि त्याच्यासोबत त्या पर्वतातून उगम पावणाऱ्या, जसे हिमालयातून निघालेली गंगा, बरं का, या पर्वतातून उगम पावलेल्या ज्या नद्या आहेत, याच त्या पार्वतीचं खऱ्या अर्थाने स्वरूप आहे. आणि म्हणून पाषाण आणि जल या दोन गोष्टीचा इथे खूप मोठ्या याच्याने संबंध पाहायला मिळतो. म्हणून पंडित मिश्राजी जे नेहमी सांगतात, की एक लोटा जल सभी समस्या का हल, तो पाषाणावरती जल टाकल्याच्या नंतर त्याची नेमकी काय क्रिया होते, कशामुळे असं हे होते, ही गोष्ट आपण समजून किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण श्रद्धेने करतो हा भाग वेगळा, श्रद्धेने केल्यावरही त्याचं फळ मिळते यातही मला संशय नाही. पण एखादी गोष्ट ज्ञानपूर्वक जर झाली असेल, तर त्याचा आणखीन आनंद द्विगुणित होत असतो. हा त्याच्या मागचा माझा उदात्त हेतू आहे. तर तुम्ही बघा, की ह्या पर्वतांची मुळातच जी निर्मिती झालेली आहे, तर जमिनीमध्ये असलेला उष्ण लाव्हा ज्यावेळेला उफाळून वर आला आणि त्याच्यापासून त्यांची ही झालेली निर्मिती, ह्याच लाव्हा रसाचं नंतर झालेली निर्मिती पाषाणामध्ये, तो एक प्रकारचा दगड त्या ठिकाणी तयार झाला. आणि तो काही काळानंतर जेव्हा थंड झाला, तर ही त्याची निर्मितीची प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टीने आपण पाहिलेली आहे. मात्र हा लाव्हा जमिनीमधून आलेला आहे आणि मग त्याची निर्मिती पाषाणावरती झालेली आहे. पण हाच पर्वत ज्या वेळेला मोठा झाला किंवा त्याला मोठं भव्य आकार प्राप्त झालं, त्याचाच उपयोग पुन्हा नंतर ढग अडवणे आणि त्याच्यापासून पुन्हा पाऊस पडणे याच्यासाठी पण त्याचा उपयुक्त झाला. उदाहरणामध्ये तुम्हाला गोवर्धनाचं उदाहरण कृष्ण अवतारातलं डोळ्यासमोर ठेवता येईल, की हा गोवर्धन का पूजनीय आहे हे समजून देताना कृष्णाने याच्यावरती सुंदर प्रकाशझोत टाकलेला आहे. याचाच अर्थ असा, की पर्वत आणि नद्या या मानवी जीवनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आज जिकडे तिकडे होणारं सिमेंटीकरण, वाढणाऱ्या घरांच्या संख्या, त्याच्यामुळे पर्वतांचा होत असलेला ऱ्हास, त्याच्यातून
मग बदलत जाणारा निसर्ग आणि त्याच्यातून होणारं सगळ्याच प्रकारचं नुकसान हे आजची पिढी आपल्या खुल्या उघड्या डोळ्यांनी पाहतेही आहे आणि भोगते पण आहे. याचाच अर्थ असा की खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीची पूजा जर या दृष्टिकोनातून विचारात घेतली तर नद्या आणि पर्वतांना देवता स्वरूप मानणारी आमची संस्कृती आहे आणि त्यांची पूजन करणारी पण आमची संस्कृती आहे. म्हणून केवळ त्यांच्यावरती हळद कुंकू फूल बेल अक्षत हे वाहून पुरेसं होणार नाही, तर आजचा दिवस त्यांच्या संरक्षणाचा, त्यांच्या वर्धनाचा याची जबाबदारी मानव कधी स्वीकारणार आहे? ती ती ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की हे आमच्यासाठी खरं शिवतत्व हे आहे, जेणेकरूनच आमचं जीवन कल्याणकारी किंवा मंगलमय होऊ शकते, तर या दृष्टिकोनातून आम्ही या महाशिवरात्रीकडे पाहण्याची गरज आहे. हा पार्वती आणि महादेवाचा म्हणजेच प्रकृती आणि पुरुषाचा असा जो संबंध या ठिकाणी आमच्या ऋषींनी आमच्या समोर जो आणला, हा हेतू बाजूला होऊन त्याला एका उत्सवाचं ज्यावेळेला एक स्वरूप येते आणि एका पूजनामध्ये किंवा एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये किंवा माझा आज दिवसभराचा उपवास आहे, मला कितीतरी लोकांनी हाच प्रश्न विचारला, कालची एकादशी झाली, आजची महाशिवरात्र आहे, तर मग मी आता काय करू, माझ्याकडून उपाशी राहवलं जात नाही, माझी ॲसिडिटी वाढते. तो थोडक्यामध्ये माझे सगळ्या गोष्टी ह्या इतक्याच याच्यामध्ये याच फॉर्मॅटमध्ये अडकून पडलेल्या आहेत. पण मी याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मला या गोष्टीचा एक प्रामुख्याने विचार केला पाहिजे. चला थोडंसं आणखीन शेवटच्या व्हिडिओला जास्त न लांबवता अजून थोडक्यामध्ये याचा समारोप करताना मी तुम्हाला एक सांगेल की पाषाण आणि जल, भूमी आणि जल, वायू आणि जल, आकाश आणि जल म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या चारही तत्वाशी म्हणजे पंचमहाभूतातलं एक जलतत्व बाजूला काढून त्याचा ह्या चारही तत्वांशी जर संबंध जोडला तर पृथ्वी तत्वामध्ये मातीशी जेव्हा पाण्याचा संबंध येतो तर त्याच्यातून अन्नधान्याची उत्पत्ती होऊन जाते. बरं का, ज्यावेळेला वायू आकाशामध्ये असलेल्या वायूच्या सोबतमध्ये पाण्याची हे येते तर त्यावेळेला वारा वादळाच्या सोबत हा पाऊस सर्वदूर पसरून सगळ्यात दूर त्याची वर्षा होण्यासाठी त्याचा उपयोग होऊन जातो. आकाशात ढगाच्या रूपाने तो व्याप्त राहून जातो. सांगण्याचं तात्पर्य असं की हे जल या पद्धतीने ह्या अशा पद्धतीचं असते. आणि आता मुद्दा हा आहे की पाषाण जो आहे त्या पाषाणाचा आणि जलाचा हा संबंध आपल्याला जर लक्षात आला तर मला वाटते महाशिवरात्रीच्या व्रताचा खूप मोठा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला घेता येईल. तो असा की जसं बघा की एक साधारणपणे शिवलिंग जे आहे हे प्रामुख्याने पाषाणाचा असते. आता तो पाषाण कोणता असावा, कुठल्या याचा असावा ही निवड हे एक वेगळं शास्त्र आहे. तुमच्या घरात कोणत्या पाषाणाची मूर्ती आहे का धातूची आहे याचा मला यावेळेला विचार करत बसायचा नाही. पण पाषाण आणि जल याचा फक्त आपण थोडक्यामध्ये हे विचार करू. तर तो असा की जसं एखादी पाषाणाची मूर्ती बनवल्याच्या नंतर त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये झालेली प्राणप्रतिष्ठा, ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती शक्ती प्रतिष्ठित झाली आणि मग त्याचं स्नान किंवा त्याचे जे पंचोपचार षोडशोपचार विधी आहेत त्या मूर्तीचे आपण जेव्हा करतो किंवा एखाद्या शिवपिंडीवर सातत्याने जलाची धार धरतो तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामधून म्हणजे जेव्हा एका पाषाणावरती एखादी अशी जलधारा ज्या वेळेला पडते त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारी एक ऊर्जा असते. जशी वीज निर्मितीच्यामध्ये जशी पाण्यातून विजेची निर्मिती होते तशी या विशिष्ट याच्यावरती ज्यावेळेला अशा पद्धतीची जलधारा किंवा पाणी ज्या वेळेला हे त्याच्यावरती पडत असते त्यावेळेला त्याच्यातून एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची त्याच्यातून निर्मिती होत असते. आणि ती जी निर्मिती होत असताना तिथे आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या ऊर्जेचा आपल्यासाठी खूप मोठा उपयोग शारीरिक आणि सर्व मानसिक आणि किंवा किंबहुना तुम्ही संसारातल्या कोणत्याही अडीअडचणींनी व्यथित पीडित असाल तरी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या ऊर्जेचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणून अशा वेळेला काय केलं पाहिजे
तर तुम्ही एक प्रयोग म्हणून आज आपल्या घरी असं करू शकता किंवा करून बघा. तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. जर तुमच्याकडे पाषाणाचं शिवलिंग असेल तर ते, किंवा नसेल तर एखादा तुम्ही पाषाण चांगला जर मिळवला, दगड, जो पाषाण दगड आहे, भलेही ते शिवलिंग नसेल पण नुसता जरी दगड आहे असा जरी मिळवला, त्याला स्वच्छ धुवून आणि आजच्या दिवशी रात्री एका छान आपलं जसं संध्यापात्र असते तसं एका पात्रामध्ये त्याला प्रतिष्ठित करा, त्याला ठेवा. आणि तुम्ही कुठून तीर्थयात्रा केलेली असेल की जाऊन आलेले असाल, तुमच्या घरामध्ये काही वेगळ्या नद्यांचं जल असेल, गंगाजल असेल, किंवा नसेल तर जे जल तुमच्या घरी आहे तेच एका कलशामध्ये घेऊन गंगेश्च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु, कलशाचा किंवा या नद्यांचं स्मरण करून त्याच जलाचा जर तुम्ही आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या स्वतःच्या हाताने, मी त्याच्यामध्ये बेल म्हटलं नाही, फूल म्हटलं नाही, कोणती अक्षत म्हटली नाही किंवा कोणत्याच उपचाराचे हे म्हटले नाही, पण तुम्ही फक्त पंचाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ती जलधारा जर त्या पाषाणावरती जर अशी धरून एकसारखी धार धरून त्याच्याकडे बघितलं, आणि ती जोपर्यंत जितकं जल तुम्ही घेतलेलं आहे तितकंच, त्याच्यानंतर सातत्याने घेत राहायचं किंवा असं कितीतरी वेळ करत राहायचं असंही नाही, पण अशी ती तुमच्याजवळ जितकं कलशात पाणी आहे तितकी जलधारा तुम्ही त्याच्यावरती एक सातत्याने धरल्याच्या नंतर, आणि तोपर्यंत ती जलधारा सुरू आहे तोपर्यंत त्या जलधाराकडे डोळ्याने पहा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आणि ती जलधारा पूर्ण झाल्याच्या नंतर ते पाण्यामध्येच ते शिवलिंग तसंच तसं रात्रभर अशाच पद्धतीचं, जर पाषाण असेल नुसता तर तो तसाचा तसा रात्रभर ते असू द्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला उद्याच्या दिवशी म्हणजे शिवरात्रीचं पारणं संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो पाषाण त्याच्यातून बाजूला काढून त्याच्यातलं तीर्थ जे आहे, म्हणजे जे पाणी आहे ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून घ्या, घरामध्ये प्रोक्षण करा, किंवा गंगाजल म्हणून तुम्ही आणखीन त्याला घरामध्ये भरून एका कलशामध्ये भरून जर घरामध्ये जरी ठेवलं तरी तुमच्या वास्तूच्या दृष्टिकोनातून ते अतिशय उपयुक्त ठरत असते. पाषाणाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये खूप मोठ्या या दृष्टिकोनातून होत असतात. जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही ग्रेनाईट असेल, मार्बल असेल, त्याच्यानंतर कडप्पा असेल, शहाबादी फरशी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आपण आपल्या घरामध्ये वास्तूच्या दृष्टिकोनातून वापरत असतो. पण अशा वेळेला हे जरी आपल्याला कलरफुल किंवा सुंदर दिसत असतात म्हणून जरी त्याचा उपयोग करत असलो तरीसुद्धा अशा वेळेला एक आपण आपल्या नशिबात म्हणतो की माझ्या नशिबात सगळे दगडच आहे, माझं नशीब दगडासारखं आहे, असे जे काही आपण बोलताना ज्या काही हे वापरतो, तर असं त्या याच्यातून आपल्या याच्यामध्ये होऊ नये, प्रतिकूलता येऊ नये, ती सगळी सुलभता यावी. आणि चुकीच्या जरी एखाद्या गोष्टी आमच्या वास्तूमध्ये लागलेल्या असतील तरी त्याच्यापासून त्याचा निगेटिव्ह किंवा चुकीचा प्रादुर्भाव होऊ नये. कधीकधी गारगोटीचा उपयोग आपल्या बांधकामाच्या याच्यामध्ये झालेला असतो, माहीत नसते, आपल्याला कळत नाही, आपण फक्त शोभिवंत सुंदर दिसते म्हणून या गोष्टी घरामध्ये हे करत असतो, पण याची निवड पण अत्यंत महत्त्वाची ठरते. या दृष्टिकोनातून हे निर्माण झालेलं जल जर त्या सगळ्या घरभर प्रोक्षण केलं असेल, किंवा आणि तो जो उर्वरित राहिलेला पाषाण आहे जो मी सांगितला, तो जरी तुम्ही म्हणजे जर बाहेरून एखाद्या टेकडीचातून किंवा याच्यातून खदानमधून काढून आणलेला जर दगड असेल, जो काळा पाषाण आहे, विशेष म्हणजे लाल नको, जो काळा पाषाणाचा दगड जर तुम्हाला हा असा वाळवंटामध्ये मिळू शकतो, एखाद्या मोठा तुमच्या जवळपास डोंगर असेल तिथे मिळू शकतो, किंवा तुमच्या घरामध्ये जर प्रत्यक्ष महादेवच पाषाणाचा असेल तर तुम्ही ती पाषाणाचं लिंगसुद्धा त्याच्यासाठी उपयोगामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही शिवलिंग उपयोगात घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी शिवलिंग पुन्हा पूजेमध्ये जागेवर तुमच्या नियमित याच्याप्रमाणे ठेवा. पण जर तुम्ही एखादा पाषाण बाहेरून उचलून आणून अशा पद्धतीची जलधारा ठेवली असेल तर जसं मी तुम्हाला आता हे पाणी सांगितलं, असं हेच पाणी आणि तसाच तोही पाषाण हा तुम्ही एक वर्षभरासाठी म्हणजे पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत घरामध्ये जर अशाच पद्धतीचा ठेवला तर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीज रोखल्या जातात,
तुमची मानसिक स्थिती छान राहील. तुमच्या घरामध्ये एक आध्यात्मिक, आर्थिक सगळ्याच प्रकारच्या ऊर्जा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतील आणि एक उत्तम अशा पद्धतीचं हे पाहायला तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायला मिळेल. यावरती मला कुठल्याही तीळ मात्र शंका नाही आहे. ह्या पाषाणाला आणि या तीर्थाला घरामध्ये व्यवस्थित जतन करून ठेवा. तुमच्यासाठी ही खूप मोठी ऊर्जा स्रोत असेल आणि ही फक्त प्रक्रिया रात्रीच्याच वेळेला करायची असल्या कारणामुळे हा महाशिवरात्रीचा काळ आहे. जसं बघा, महाशिवरात्रीच्या याच्यामध्ये जर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती एक लोटा जल टाकता, तेच लोटाभर जल पुन्हा आपल्या त्या याच्या कलशामध्ये पुन्हा वापस धरताय शाळून घेऊन खाली पडत असताना, ते तुमच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये, ट्यूबवेलमध्ये जर नेऊन तुम्ही टाकता, तर खालून येणाऱ्या जलस्रोत वाढण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग झालेला पाहायला मिळतो. किंवा सांगण्याचं तात्पर्य असं की हे सगळे जे उपाय आहेत, जे काही आमच्या ऋषींनी आम्हाला या माध्यमातून सांगितलेले आहे, हे मानवी जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून असल्या कारणामुळे या महाशिवरात्रीचा जो शिव आणि पार्वतीचा, प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनाचा आणि याचा जो आहे तो विचार या ठिकाणी करावा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघत असाल तर माझं शरीर हेच प्रकृती आणि हीच पार्वती असून त्यातमध्ये असलेला आत्मा हाच प्रतिष्ठित शिव आहे असं समजून हे सुद्धा एक पार्थिव शिवलिंग आहे. त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला आपण पाहू शकता किंवा त्याच दृष्टिकोनातून याचं चिंतन आपण करू शकता. खूप मोठा विषय असल्या कारणामुळे आणि वेळाची मर्यादा असल्या कारणामुळे मी संक्षिप्तमध्ये तुम्हाला सांगितलं. तुम्ही सर्वांनी या शिवरात्रीचा अशा पद्धतीचा आनंद घेऊन शिवरात्र साजरी करावी. पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ओम नमः शिवाय. जय श्रीनाथ.